नमस्कार, मितवा स्टोरीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण पाहिलं, सायंकाळी चहा नाश्त्याच्या वेळेला रागिनी, निखिल, मुग्धा, मृणाल हे सगळेच श्रावणीला इशारे करत असतात विषयाला सुरुवात करण्यासाठी। पण इतका वेळ कॉन्फिडन्समध्ये असणारी श्रावणी तीही आता फार घाबरून गेलेली होती। तिलाही पुढे काही बोलायची हिम्मतच होत नव्हती। शेवटी निखिलने तिला धीर दिला। निखिलने दिलेल्या धीरामुळे श्रावणीमध्ये पुन्हा कॉन्फिडन्स आला। तर पाहू आता पुढे। निखिल बोलल्यामुळे श्रावणीला बराच फरक पडला। ती आत्मविश्वासाने आता पुढे होऊन सर्वांशी बोलण्यासाठी सज्ज झाली। हातात असलेली कॅरी बॅग तिने टेबलावरती ठेवली। सगळेजण फार कुतूहलाने त्या बॅगेकडेच पाहत होते। नक्की त्या बॅगेमध्ये काय आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। श्रावणी, काय गिफ्ट आहे ते बाहेर काढ, बघू दे, पाहू दे आम्हा सगळ्यांना पण नक्की काय आहे तर, आजी म्हणाल्या। काहीतरी छानच गिफ्ट असावं। सगळेजण एक्साइटेड होऊनच त्या पिशवीकडेच पाहत होते। हो आजी, गिफ्ट छानच आहे आणि मला ते आवडलं सुद्धा, म्हणूनच तर मी तुमच्यासाठी आणलेलं आहे। पण हे गिफ्ट बघितल्यानंतर कोणीही नाराज व्हायचं नाही असं आपलं आधीच ठरलं आहे ना। आणि जर तुमच्या कोणाच्याही भावना दुखवल्या जात असतील तर त्यासाठी मी आधीच सगळ्यांची माफी मागते। माझा या मागचा हेतू काय आहे हे तुम्ही सगळ्यांनी आधी जाणून घ्या, फक्त बस इतकंच। श्रावणी बाळ, तू एवढी माफी वगैरे का मागत आहेस? तू आधीच आमच्यासाठी इतकं काही केलं, इतके छान गिफ्ट आणलेस, तर मग आम्ही राग का धरणार तुझा त्यात? आजी म्हणाल्या। श्रावणीने चेहऱ्यावरती स्माईल आणली आणि ती कॅरी बॅगमधून ते कपडे काढू लागली। तिच्या हातात असलेले ते कपड्यांच्या घडीकडे निखिल, रागिनी, मृणाल, मुग्धा हे सगळेच एकटक पाहत होते। त्याचबरोबर ते समोर बसलेल्याचेही निरीक्षण करत होते। तिने त्यातले एक एक टी शर्ट आणि ट्राउझरची जोडी सर्वात आधी काढून आजींच्या हातात दिली। त्यानंतर कावेरी, प्रतिभा आणि शर्मिला यांच्याही हातात एक एक जोड ड्रेसचा दिला। तिने कपडे हातात देताच प्रत्येकजण घडी इकडून तिकडून करून पाहू लागल्यात। श्रावणी, अगं हे काय आहे? हे कसे तुम्हा पोरांचे कपडे दिसत आहेत? चुकून तुमचे कपडे आम्हाला देतेस की काय? मला वाटतं तू आमच्यासाठी आणलेलं गिफ्ट कुठे दुसरीकडे ठेवलं असेल आणि चुकून हेच उचलून घेऊन आली आहेस की काय? आजी म्हणाल्या। नाही आजी, हे गिफ्ट दुसरं कोणाचं नसून तुमच्यासाठीच आणलेलं आहे। काय? अगं तू नीट बघ, यामध्ये हे टी शर्ट आणि पॅन्ट आहे। आम्ही हे कुठे घालतो? कदाचित हे तुझं, रागिनी, मुग्धा आणि मृणालचं असावं। तू आधी नीट डोळे उघडून बघ, आजी श्रावणीकडे कपडे पुढे करत म्हणाल्या। आजी, मला माहीत आहे हे टी शर्ट आणि पॅन्ट आहे आणि मी बरोबरच गिफ्ट आणलेलं आहे तुमच्यासाठी। मी काही चुकून दुसरी पिशवी नाही उचलली आहे। खरं तर तुमचे हेच गिफ्ट आहेत माझ्याकडून। मी तुमच्यासाठीच हे टी शर्ट आणि पॅन्ट आणले आहेत, तुम्ही घालावेत म्हणून। श्रावणी असं बोलताच सगळेजण शॉक होऊन तिच्याकडेच पाहू लागलेत। प्रतापराव तर कपाळावर आठ्या पाडूनच श्रावणीला पाहू लागलेत। श्रावणीची नजर गेली प्रतापरावांवरती तर तिने लगेच आपली मान खाली घातली आणि दुसऱ्या क्षणाला नजर इकडे तिकडे फिरवत पाहू लागली। कावेरी यांना पण सगळ्यांसमोर फार अवघडल्यासारखंच वाटायला लागलं। त्या लगेच श्रावणीला ओरडायला लागल्यात। श्रावणी, हा काय पोरकटपणा चालू आहे? कोणाची मस्करी करते याचं निदान भान तरी ठेव। मोठ्यांची अशी मस्करी करायची असते का? कावेरी रागाने श्रावणीला बोलत होत्या। श्रावणी, अगं हे कपडे आम्ही असे घालत नाही, हे तुला ठाऊक नाही का? शिवाय यापूर्वी आम्ही कधी घातलेही नाही, तर तुला असं कसं वाटलं की आम्ही हे कपडे घालू? तुला जर गिफ्ट द्यायचंच होतं तर आम्हाला पटेल असं तरी गिफ्ट द्यायचं होतं। तुझं हे गिफ्ट आमच्या काही कामाचं नाही, आजी म्हणाल्या। आजी, मला ठाऊक आहे की तुम्ही चौघीही यातले असे कपडे घालत नाहीत, म्हणूनच काहीतरी वेगळं आणि युनिक करण्यासाठी मी मुद्दामच हे कपडे तुमच्यासाठी आणलेले आहेत। कधीतरी या कपड्यांमध्ये तुम्ही वेगळा लुक ट्राय करायला काय हरकत आहे? आपणही तुमचे छानपैकी फोटो काढू मस्त। आणि इथे आपण तर आपल्या घरापासून फारच लांब आलेलो आहोत, तर तुम्हाला कोणी बघण्याचा आणि ओळखण्याचा प्रश्नच येत नाही।
त्यामुळे तुमच्या मनाचा आलेला अवघडलेपणा हा तुम्ही बाजूला ठेवून हे कपडे निश्चिंतपणे घालू शकतात. आयुष्यात केव्हा तरी काहीतरी वेगळा एकदा तरी ट्राय करायलाच हवं ना. आणि हे असं ट्राय केल्याने कोणाचं काहीही नुकसान होणार नाही आहे. तुम्ही एकदा स्वतःला आरशामध्ये तुमच्या नवीन रूपाला पाहावं. नुसतं गंमत आणि एन्जॉय म्हणून एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. तुम्ही आम्हाला कधीही कपड्यांचं कोणत्याही प्रकारचं बंधन घातलं नाही. मग हे बंधन तुम्ही स्वतःवरती का घालून घेतायत? तुम्ही कधीच आजपर्यंत जुन्या विचारांमध्ये अडकून राहिलेले नाही आहेत. वेळेनुसार तुम्ही तुमच्या जगण्याची पद्धत आणि त्याचबरोबर तुमच्या विचारांच्या पद्धतीलाही बदललेला आहे. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही नेहमीसाठी नाही, पण आजच्या एका दिवसासाठी किंवा या थोड्या क्षणासाठी का होईना तरी हे कपडे घालावेत. या छोट्या छोट्या गोष्टीच तर खूप आनंद देऊन जातात आपल्याला. आपणही तुमची छानपैकी तयारी करू, मस्त फोटो काढू. या आठवणी फोटो स्वरूपात आपल्याकडे कायमस्वरूपीच राहतील. श्रावणी बोलत होती तर सगळेजण तिचं बोलणं ऐकत होते. तेवढ्यात निखिलही बोलला, मलाही श्रावणीचं म्हणणं पटतंय. असंही हे ती सगळं तुमच्याच आनंदासाठी करत आहे. तिचा या मागचा हेतू खरंच खूप चांगला आहे. तुमच्या चेहऱ्यावरती मनापासून आलेली स्माईल तिला पाहायची आहे. निखिल बोलतच होता की तेवढ्यातच आजोबांनी त्याला थांबवलं. निखिल, बस, भरपूर ऐकलं. बोलू दिलं म्हणून तुम्ही तुमचंच खरं आहे असं वागायला लागलेत. आम्हालाही समजतं कसं राहायचं, कसं वागायचं ते. आता तुम्ही पोरं आम्हाला सांगणार का आम्ही कसं राहायचं ते? तुमच्या प्रेमापोटी तुमच्या प्रत्येक गोष्टीला हो मध्ये हो करतो, तर याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळेच तुमच्या मनानेच ऐकणार आणि तुम्ही बोलणार तसंच करणार. आमचंही काही मत आहे आणि एवढ्या वर्षापासून चाललेली आमची प्रथा पद्धत तुम्ही पोरं असे बदली करायला निघालेत. म्हणजे जे आम्ही करतो ते काही चुकीचं आहे का? तुम्हाला आम्ही कधी टोकलं का किंवा तुम्हाला कोणती बंधनं घालून दिली आहेत का? आजोबा तर खूपच चिडून बोलत होते. खरं तर तेच चुकलं आमचं. तुम्हाला असं स्वातंत्र्यच द्यायला नको हवं होतं. म्हणून तर तुम्ही आज आमच्याच सुनांनाही तसंच वागायला सांगतायत. त्यांनी आजपर्यंत कधीही आमचा शब्द मोडला नाही. वर्षानुवर्ष आमच्या सुनांनी आमच्या परंपरेनुसारच आणि आमच्या मनानुसारच वागलेल्या आहेत आणि आता तुम्ही त्याच परंपरा बदली करायला सांगतायत. म्हणजे आम्हाला काही ज्ञान नाही. जे काही आहे ते सगळं तुम्हालाच आत्ताच्या पिढीला कळतं आणि तुमच्याकडूनच शिकायला हवं याचा अर्थ असा झाला. आणि निखिल, तू काय रे, तू काय तिच्या हो मध्ये हो करतोयस? निदान तुला तरी कळायला पाहिजे होतं. ती कितीही झालं तरी दुसऱ्या घरची पोरगी. तिला नाही माहीत आपल्या घराचं वातावरण. पण तू लहानपणापासूनच इथे वाढला आहेस ना. तूही लगेच त्या पोरीच्या हो मध्ये हो करतोयस. तिच्या सुरामध्ये सूर मिळवायला लागलेला आहेस. आणि तुम्ही नाचसूनबाई, तुम्ही तुमच्या बहिणीला समजावून ठेवा. आमच्या घराच्या पद्धती आम्ही काही केल्या बदलणार नाहीत. तुम्ही आत्ताच्या आहात म्हणून आम्ही तुम्हाला कोणतीही जास्त बंधनं घातली नाहीत. आणि याचा अर्थ हा नाही की तुम्ही आमच्या घरातील स्त्रियांना बदलायला सांगणार. माझ्या घरात अशा कोणत्याही गोष्टी चालणार नाहीत आणि मी त्या चालवूनही घेणार नाहीत. हे सगळ्यांनी कान खोलून ऐकून घ्या. आजच दिलेल्या स्वातंत्र्याचा असा गैरफायदा घेतला जाईल याची कल्पनासुद्धा नव्हती आम्हाला. इथे तर आमच्या भावनांचाच खेळ मांडून ठेवलाय. नाहीतर आम्ही आलोच नसतो हे जर माहीत असतं तर. आजोबा खूप चिडून बोलत होते. बोलत असतानाच त्यांनी एक नजर श्रावणीवर टाकली तर दुसऱ्या क्षणाला ते कावेरी आणि प्रतापराव यांच्याकडे पाहू लागले. कावेरी आजोबा इतके चिडले म्हटल्यावरती फार घाबरून गेलेल्या होत्या. त्यांनी रागाने श्रावणीकडे एक नजर टाकली. हसत खेळत असणारं वातावरण एका क्षणामध्ये अगदी गंभीर होऊन गेलं. कावेरी या जसं काही आपल्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंनाच आवरत होत्या. त्यांना पाहून तर असंच वाटत होतं
की आपल्या मुळीमुळेच आजोबा इतके चिडले, म्हणूनच याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं. आजोबा इतके रागवल्यामुळे श्रावणीच्याही डोळ्यात पाणी आलेलं होतं. आजोबा, सॉरी जर मी तुम्हाला दुखावलं असेल तर, पण तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या, श्रावणी म्हणाली. बस, पुरे झालं. काही ऐकायचं होतं ते सगळं ऐकून झालंय आमचं. आता आम्हाला कोणाचंही काहीच ऐकायचं नाहीये. असे बोलून आजोबा तितक्याच रागाने ताडकन खुर्चीवरून उठले आणि कॅन्टीनमधून बाहेर निघालेत. आजीही त्यांनी लगेच श्रावणीकडे आणि निखिलवरती एक नजर टाकली आणि त्याही लगेच आजोबांच्या पाठोपाठ निघाल्यात. आजी आणि आजोबा गेल्यावरती कावेरी लगेच खुर्चीवरून उठल्यात आणि श्रावणीला ओरडू लागल्यात. साऊ, तुला कोणी हा आगाऊपणा करायला सांगितलेला आहे? नुसतं उठाठेव करून ठेवली आहेस इथे. सकाळपासून सगळं चांगलं आणि छान चाललेलं होतं. काही गरज होती का हे सगळं मध्ये घाट घालायची? देवा, ह्या पोरीला तर मला त्रास दिल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. अगं, तुझ्या बहिणीच्या सासरवाडीचे हे लोक आहेत. निदान एवढ्या गोष्टीचं तरी भान ठेवून वागायचं ना. आपण काय बोलतोय, काय वागतोय त्याचा विचार करायला हवा होता. पाहिलंस ते बाबा आता किती चिडलेत तर. अरे तुम्ही करा ना तुम्हाला काय करायचं आहे ते. कावेरी बोलतानाच फार रडू रडू झाल्या होत्या आणि तशाच बोलतही होत्या. ताई, सॉरी हा, मी माझ्या मुलीकडून तुम्हा सगळ्यांचीच माफी मागते. नादान आहे हो ती. घरात लहान असल्यामुळे फार लाडाने वाढलेली आहे. त्यामुळे कधी कुठे काय बोलावं ते तितकं कळत नाही तिला अजून. कावेरी, प्रतिभा आणि शर्मिला यांना म्हणाल्यात. मी आत्ताच जाऊन आईबाबांचीही माफी मागते. अहो चला तुम्ही पण, मला एकटीला काय बोलावं ते समजणार नाही, कावेरी प्रतापरावांना म्हणाल्या. अहो वहिनी, तुम्ही उगाच इतकं टेन्शन घेऊ नका. बाबांचा राग होईल थोड्या वेळात शांत. आपण सगळेच मिळून बोलू त्यांच्याशी, श्रीधरराव म्हणाले. हो ताई, हे बरोबर बोलतात. तुम्ही इतकं मनाला वाईट वाटून नका घेऊ. पोरं आहेत ती, पोरांकडूनच तर चुका होतात ना. अहो मोठ्यांकडूनही चुका होत असतात. तर आपण सगळे मिळून बाबांचा राग घालवू, प्रतिभा म्हणाल्या. तसे आजोबांना मनवण्यासाठी कावेरी, प्रतापराव, प्रतिभा, श्रीधरराव, शर्मिला आणि शामराव हे सगळेच रूमच्या दिशेने जायला लागलेत. लगेच श्रावणीने आवाज दिला. आई, काकी, तुम्ही तरी माझं एकदा काय म्हणणं आहे ते नीट ऐकून घ्या. मला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं आणि त्याशिवाय आजोबांना इतका राग येईल हे मला खरंच वाटलं नव्हतं. श्रावणी असं बोलताच कावेरी पुन्हा रागाने श्रावणीकडे पाहू लागल्या. कावेरी श्रावणीला काही बोलणार त्याआधीच शर्मिला यांनी बोलायला सुरुवात केली. श्रावणी बाळ, तू आता तरी काहीच बोलू नकोस. सर्वात आधी बाबांचा राग शांत झाला पाहिजे. आम्ही जाऊन बघतो, बाबांशी बोलतो. तोपर्यंत तुम्ही सगळे इथेच थांबा, शर्मिला म्हणाल्यात. तसेच सगळेजण आजोबांना मनवण्यासाठी निघालेत. अनपेक्षित असं वातावरण बिघडल्यामुळे श्रावणीलाही काही रडू आवरेना. तिच्याही डोळ्यातून सतत अविरत अश्रू वाहत होते. रागिनी, मुग्धा, मृणाल, निखिल, साहिल हे सगळेच तिला धीर देत होते. सगळेच तिला समजवायचा सतत प्रयत्न करत होते, पण तीही काही कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हती. श्रावणीच्या डोळ्यातले अश्रू पाहून मृणालच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागलेत. मनू, अगं वेडाबाई, तुला काय झालंय रडायला? होईल सगळं नीट. तुम्ही दोघी बहिणी जर असं रडत बसणार तर आजोबांशी कसं बोलणार? साहिलने मृणालच्या खांद्यावर हात टाकत तिला जवळ घेत बोलला. साहिल, आय एम सॉरी. मृणाल साहिलला बोलून पुन्हा त्याच्या मिठीत शिरली आणि रडू लागली. मृणाल, बस आता, रडायचं थांबव. जर असंच रडत बसणार तर मग मार्ग कसा काढायचा आपण? आणि त्याशिवाय श्रावणी, तू पण शांत हो आता, साहिल म्हणाला. दीदी, जिजू, निखिल, तुम्हा सगळ्यांनाच सॉरी. माझ्यामुळेच तुमच्या सगळ्यांचीच पिकनिक खराब झाली. तुम्ही सगळे मला वारंवार सांगत होते, तरीही मी कोणाचं ऐकलं नाही. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखतात त्या सगळ्यांना, पण मी तरीही तुमचं ऐकलं नाही. मी माझ्याच मनाचंच करत राहिली
आणि इतक्या सगळ्या लोकांना दुखवलं. श्रावणी बोलत जायची आणि सतत रडतही जायची. श्रावणी, बस आता, अजून किती रडणार आहेस? आपल्याला लवकरात लवकर आजोबांना मनवायचं आहे आणि आजीलाही. आधी आईबाबांना जाऊन येऊ दे. आजोबांचा राग शांत झाला आहे की नाही ते पाहू दे आणि मग त्यानंतर आपणही बोलायला जाऊ आजोबांशी, रागिनी म्हणाली. तर निखिलने समोर टेबलवरती ठेवलेला टिश्यू काढून श्रावणीला दिला. श्रावणी, सर्वात आधी डोळे पुस आणि आता आजोबांना कसं मनवायचं आहे ते ठरव. आजचा दिवस असंही संपलेला नाही आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आपल्याला स्माईल आणायची आहे. चला, तयारीला लागा, निखिल म्हणाला. निखिल, तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का आजोबांना मनवण्यासाठी? आजोबांना जर मनवायचं आहे तर काहीतरी झक्कास असाच प्लॅन असला पाहिजे. आई बाबा ते गेलेत त्यांना मनवण्यासाठी, पण मला नाही वाटत त्यांच्या बोलण्याने आजोबांवरती काही जास्त फरक पडेल तर, साहिल म्हणाला. आता ऑन द स्पॉट या मोमेंटला मला असं काही विशेष प्लॅन तर आठवत नाही आहे, पण मला असं वाटतं की एकदा आई आणि बाबांना आजोबांना भेटून येऊ देत. ते आल्यानंतर आपण एक एक जण करत त्यांना सॉरी बोलायला जाऊया. तेही वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊ, निखिल म्हणाला. नको रे दादा, गिफ्टचं नाव नको काढूस तू, रागिनी निखिलला म्हणाली. अगं, गिफ्ट म्हणजे तसे गिफ्ट नाही. आता या मोमेंटला आपल्याकडे गिफ्ट तरी कुठे आहेत की आपण आजोबांना द्यायचे? तर आजोबांना झाडं फुलं खूप जास्त प्रमाणात आवडतात, तर आपण गार्डनमध्ये जाऊन वेगवेगळ्या रंगांची फुले तोडून घेऊन येऊ आणि त्यांचा एक छान असे बुके बनवू. तो आजोबांसाठी घेऊन जाऊ. सगळ्यात आधी मी जातो, कारण आजोबा माझ्यावरतीही तितकेच चिडलेले आहेत. त्यानंतर एक एक जण करत आपण सगळेच जाऊया. प्रत्येकजण काही ना काही वेगळं करून येईल आणि आजोबांना सॉरी बोलून येईल. काय वाटतं तुम्हा सगळ्यांना? एकतर आपल्याकडे असंही वेळ फार कमी आहे, निखिल म्हणाला. तसं तुझी ही आयडिया चांगली आहे. तुम्ही इथे फुलांचं वगैरे सगळं बघा, तोपर्यंत मी किचन घरामध्ये जाऊन काहीतरी स्वीट बनवून भेटेल का आत्ता ऑन द स्पॉट ते बघतो. आजोबांना असंही स्वीट खूप आवडतं, साहिल म्हणाला. तसे प्रत्येकजण तयारीला लागलेत. तर पुढच्या भागात पाहू रागिनी, मुग्धा, श्रावणी, साहिल हे कशाप्रकारे आजोबांना मनवणार आहेत तर, आणि आजोबांचा राग श्रावणीवरचा जाईल की नाही तर भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.